दाख बरोबर इलं ह्यो गाडी घेऊन गेलो आणि मी त्याच्या पाठोपाठ इलं. मी सांगतोय रे जाऊ भाडा नाही. मी बघितलंय मुंबईवाल्यांका तू सांगलंच नाही. हे सांगतात 8 वाजता जा. कल गेले त्या दिवशी 8:30 पावणे 9 पर्यंत तर ते झोपलेले. मुंबईवाल्यांची तयारी लवकर नाही होणार रे. तर सिम्बा चाललाय मामाच्या गावाला आता फोंड्याला. तर आता आपले मेन इलेले साहेब सागर हडकर, सावडवचा फेमस माणूस आहे, फेमस व्यक्तिमत्व. तर आता आम्ही आलोय सावडव फाट्यावर, किंवा आमचा सावडव फाटा. आणि हा मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे. या साईडला आलो गोवा, हा सावडवचा बोर्ड आमचा, तिकडे आली आपली मुंबई. सिम्बा बघा आपला काय करतोय, डोकं बाहेर काढून मस्त हवा हे करतोय, एन्जॉय. आता हा पट्टा आपला उमरेडचा एरिया लागतो. आम्ही आता उमरेड मध्ये दाखल होतोय. व्ह्यू बघा, निसर्ग आपलं कोकणातलं. आणि ही आपली लालपरी. तर आता ह्या ब्रिजवरून कणकवली गोवा म्हणजे हा रूट आपला मेन हायवे, आणि फोंड्याला जाण्यासाठी आपल्याला खालून जावं लागतं. तर आता हा एरिया आपला उमरेड एरिया आहे इकडचा. आणि इकडे बघा ह्या ठिकाणी वडापाव आणि भजीपाव चांगली भेटते. कधी आलात उमरेडला तर इकडे नक्की खावा तुम्ही. हां, आणि कांदा भजी संध्याकाळी भेटते. आणि हा बघा हा रोड आपला फोंड्याला जातो. म्हणजे पुढे ह्याच रूटने तुम्ही राधानगरी आणि कोल्हापूरला पण जाऊ शकता या रूट मार्गे. हो, बघा हा जो आहे हा आपल्या कोकण रेल्वेचा ब्रिज आहे. म्हणून गेला तो. मागे आपल्या सिंबाची मस्ती चालली आहे. त्या साईडला काका, मम्मी आणि पप्पा. अरे इकडे हॉटेल झाला या बघ. तर आता फोंड्याला जातोय. तर आता ठीक आहे, हा याव ठीक आहे, थोडाफार तरी रस्ता ओके आहे, पण इकडे पण बघा खड्डे बिड्डे आहेतच. आणि हा तरी मेन रोड आहे. आणि हाच रोड पुढे आपल्याला कोल्हापूरला पण कनेक्ट करू शकतो. म्हणजे जर समजा कोण गोव्यावरून येत असेल तर उमरेडला येऊन फोंडा मार्गे तुम्ही राधानगरी आणि हे करत तुम्ही कोल्हापूरला जाऊ शकता. आणि हा रोड पुढे वाटतं चांगलं आहे. एवढे मोठे गाड्या, हे बघा हे एवढे गाड्या पण जातात, ट्रक बी. म्हणजे तुम्हाला समजा तरळा मार्गे जायला हे असेल, गगनबावड्याचा घाट आपला खराब असेल, तर तुम्ही हा मार्गाचा वापर करू शकता. कारण की हा मार्ग पुढे चांगला आहे, बट तुम्हाला थोडासा पॅच
खराब भेटेल तो मी दाखवतो पुढे तुम्हाला. पण मला पण नाही माहिती एक्झॅक्ट आता तो रिपेअर केलाय की नाही. रिपेअर केला असेल तर तो दाखवेलच मी, खराब असेल तर तो पण तुम्हाला दाखवेल. त्यांनी आपलं स्वतःचं बुकिंग केलं आहे. मग तो ड्रायव्हर मला लागलो माराले असं हरकत नाही. म्हणतात मी गाडीत मध्ये झोपतोय. म्हणता काका गाडीत अशी झोपणार तर नाही म्हणता AC लावून झोपणार. गाडी चालू ठेवणार AC लावून झोपणार. म्हणता डिझेल किती जाईल तर म्हणता पूर्ण रात्रभर जरी ती गाडी चालू ठेवलं तर 3 लिटर डिझेल लागतं त्याला फक्त. 3 अरे नाही जास्त नाही जात. 3.5 लिटर डिझेल लागतं त्याला. हे जरा खड्डे होत. अरे थोडेसे अजून पुढे असतात. एक पेट्रोल पंप आहे फोंड्याच्या अलीकडे. थैसर तो रोड पहिलं खराब होतो. आता केल्याने आहे की नाही काय माहिती नाही बाबा. तो ना आता त्याच्या वायर खूप केले नाही. केलं नाही आहे. ते हलटे कटेल आहे त्यांकडं. एवढे थोडेसे खड्डे आहेत आहे मध्ये मध्ये. एकदम पाऊस असतो तर कळलं असतं काय असतं का. हो हो. लय खड्डे बघा. कोणतरी स्कूटरवाला असं तर नक्कीच मानणार. त्यांच्या बाबतीत काय जातं त्यांना फक्त वर टोल भरा टोल. आपलं एक कागदपत्र नसत ना तर डायरेक्ट फाईन मारणार. PUC नाही ह्या नाही ता नाही. आणि इंडियनचे रस्ते बघा हय काय नाही हय काय फरक पडता. गाडीचं नुकसान झालं तर हे थोडी देणार. त्रास देते गाडी मालक बघा. मनातून बोलतात कोकणी माणूस येऊ मनातून बोलतात. अरे मग हे आता खड्डे होत आपल्या पुढे अडवल्यानंतर अरे तुमचं सीट बेल्ट नाही लावलं. 2,000 रुपये. एखाद्या राजकारणी टोल फ्री म्हणजे राजकारणी काय ह्या आहोत भिकारी आहोत आणि आम्ही पैशावाले टोल गेलो. हे आमदार पंधरा टोल भरणार नाही. सगळा महाबँका सरकारी गाडी. एखादं सरकारी कर्मचारी जरी असलो ना तरी ते काय टोल मारतात. थोडे खड्डे आहेतच बघू शकता. आता तरी ठीक आहे थोडं. इकडे स्वामी समर्थांचा हा मठ पण आहे डांबरेमध्ये. हा बघा हा मठ आहे. परत तुम्ही फोंड्याला जाताना आता इकडे हे देवस्थान आहे. 5 झाडांचं देवस्थान आहे हे बघा. ऑलमोस्ट सगळेच जाताना इकडे पाया पडून जातात. हे बघा देव पाचोबा म्हणून आहे. आणि हा आपला रोड. तर आता आपण फोंड्याला एंटर होतोय. आणि फोंड्याला आला तर हा बघा हा CNG पंप. इकडे तुम्हाला CNG भेटणार बट टायमिंगवर असतो. असं नाही की कधी पण याल तर भेटेल. हा बघा गर्दी बघा. आणि इकडनं आता खाली उतरलो आपण की फोंडा दिसेल तुम्हाला. हे बघा ह्या फोंडा मार्केट इथं समोर दिसतंय. समोर तो बाजार असतो. आणि हा जो डोंगर दिसतोय ना तुम्हाला हा सह्याद्रीचा डोंगर आहे. त्याच्या बॅक साईडला घाट कोल्हापूर. पायथ्याशी कोकणच आहे ना. या पट्ट्यात पाऊस जास्त होता. या पट्ट्यात पाऊस जास्त होता. आता आपण एंटर झालोय फोंड्याला. हेच थांबव. आणि ह्या आपल्या फोंड्याचा स्टँड. हो
व्हिडिओ आता गाणं दाखवत असणार